त्याचा जल्लोष करण्यासाठी आम्ही आज थांबलेलो आहे. देवागाव जे बोलतात ते करतात आणि जे बोलत नाहीत ते तर पहिलाच करतात. ते आता या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरती बसल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यांच्यावरच्या वातावरणाने विश्वास ठेवला आणि जो विकास आहे तो विकास आता सगळ्यात चांगला करण्याचा निर्धार देवाभाऊने मांडलेला आहे, चक्र मांडलेला आहे आणि तो पूर्ण केल्याशिवाय भारतीय जनता पार्टी राहणार नाही. आज सर्वच कार्यक्रमामध्ये पूर्ण जल्लोषमय वातावरण आहे आणि तो जल्लोष साजरा करण्यासाठी आज आम्ही झालं. भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुनश्च एकदा आपले फडणवीस साहेबांनी आज शपथ घेतली. आजच्यापासून परत एकदा महाराष्ट्राचे नवपर्व सुरू झाले. येणाऱ्या काळामध्ये या राज्याचा विकास अशा मोठ्या प्रमाणात होईल की त्याची अपेक्षा पूर्ण केली असेल. ज्या सर्व भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांनी जो परिश्रम घेतला, आज त्याचं सार्थक म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतला. त्याच्यामुळं सर्व कार्यकर्त्यांचा या ठिकाणी जल्लोष करण्यात येत आहे. देवेंद्र क्या करेगा असं म्हणणाऱ्या लोकांना आज महायुतीच्या सरकारने दाखवलेलं आहे की पुन्हा एकदा आमचे लाडके भाजपाचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस हे पुन्हा एकदा शपथ घेत आहेत आणि इथून पुढं महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून देतील की मुख्यमंत्रीपद हे कसं निभवायचं असतं. कारण 2.5 वर्ष घरात बसून उद्धव ठाकरेंनी कसं मंत्रिपद निभवलं हे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. तर महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्यासाठी आई अंबाबाईच्या आणि छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या आशीर्वादाने देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. आणि ह्या आज देवेंद्र फडणवीस साहेबांची शपथ घेतली. आमच्या भारतीय जनता पार्टीचे महिला कार्यकर्ते राहू दे किंवा आमचे युवा मोर्चाचे पदाधिकारी राहू दे, सर्वच पदाधिकाऱ्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि आम्ही सर्वांना एकमेकांना मिठाई भरवत आजचा आम्ही आनंदोत्सव साजरा करत आहे.